आधी पेपर फुटले, आता सेंटर चुकले. नीटला अजूनही नीट परीक्षाच घेता येईना. नागपूरच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं? बहुत शौक में है. कल बहुत रोया उसने और वो नहीं चाह रहा था कि एग्ज़ाम देना. उसकी मम्मी उसको कन्विंस कर रही है. देखो अगर वो कन्विंस हो जाता है तो कल अपियर करेंगे, होगा एग्ज़ाम में. नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. काही विद्यार्थ्यांनी टोकाची पावलं सुद्धा उचलली. वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि कॉक्रोच पार्टीकडून आंदोलनं झाली. केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला. पण अजूनही नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नीट परीक्षा नीट घेताच येत नाहीये. कारण आता 21 जूनला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी एका नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीचं सेंटर आलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा सगळेच हादरलेत. प्रकरण काय, सविस्तर समजून घेऊ. 21 जून 2026 ला नीट UGC 2026 ही परीक्षा पुन्हा होणार आहे. यापूर्वी पुन्हा एकदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आलाय. नागपूरमध्ये राहणाऱ्या अब्दुल्ला मोहम्मद तालिब या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी थेट संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी इंडियन स्कूल हे परीक्षा केंद्र देण्यात आलंय. परीक्षा अगदी दुसऱ्या दिवशी असताना हे सगळं घडल्यामुळे हा विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय आता तणावात आहेत. अब्दुल्ला नावाच्या या विद्यार्थ्यानं नीट परीक्षेचा अर्ज भरताना महाराष्ट्रातील स्थानिक केंद्रांना पसंती दिली. त्यानं पहिल्या 3 पर्यायांमध्ये अनुक्रमे नागपूर, वर्धा आणि भंडारा या 3 जिल्ह्यांची निवड केली. यापूर्वी जेव्हा मे महिन्यात पहिली परीक्षा झाली तेव्हा त्याला नागपूरमधील सरस्वती विद्यालय हे केंद्र मिळालं होतं. पण पेपर फुटीच्या वादानंतर ही परीक्षा रद्द झाली आणि 21 जूनला आता पुन्हा परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठीचं ऍडमिट कार्ड जेव्हा त्यानं डाउनलोड केलं तेव्हा त्याला थेट 2500 किलोमीटर दूर असलेल्या अबुधाबीचं सेंटर मिळाल्याचं दिसलं. भारतात होणाऱ्या या नीट परीक्षेचं सेंटर थेट परदेशात आल्यामुळे सगळे चक्रावून गेलेत. या प्रकारानंतर या विद्यार्थ्याच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलंय ते ऐका. कैसा है, पहले नीट की जो परीक्षा कैंसिल हुई उसके बाद में दोबारा 21 तारीख की नीट की परीक्षा का डिक्लेरेशन हुआ और 14 तारीख को एडमिट कार्ड इशू करने की तारीख दी गई. पेपर में भी हमने पढ़े और वेबसाइट पर भी थी, लेकिन एडमिट कार्ड डाउनलोड नहीं हो रहा था. कल 4 बजे वो डाउनलोड हुआ. डाउनलोड होने के बाद में हमने जो देखे उसको जो सेंटर मिला है वो अबुधाबी लिखा था, अबुधाबी की स्कूल में. हम लोग बहुत शौक में आ गए कि हमने तो अब दिया नहीं ऐसा कोई ऑप्शन उनको. फिर उसको हमने अप्रोच किया, हेल्पलाइन पर बात की तो उन्होंने हमको बताया कि तुम हमारी वेबसाइट पर मेल करो. फिर वेबसाइट उन्होंने भेजा, फिर हमने उनको मेल किया. मेल करने के बाद में उनका फ़ोन आया कि हम सैटरडे को 4 बजे तक आपको नया एडमिट कार्ड इशू करते हैं. ऑप्शन देने होते हैं, आपने कौन से ऑप्शन दिए थे? हमने 3 डिस्ट्रिक्ट के ऑप्शन दिए थे, वर्धा और नागपुर. लेकिन अब हमारी ऐसी डिमांड है कि उसको नागपुर ही दिया जाए, क्योंकि वो बहुत शौक में है. अब दूसरे डिस्ट्रिक्ट में जाकर दोबारा वहाँ रुकना पड़ेगा जाकर. अभी टाइम भी नहीं है, एक ही दिन कल का ही दिन है, इसलिए ज़रूरी है कि या धक्कादायक प्रकारामुळे अब्दुल्ला प्रचंड घाबरलाय आणि तो रडू लागलाय. त्यानं मानसिक त्रासामुळे परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याच्या आईनं आणि कुटुंबियांनी त्याला धीर दिलाय. पण या सगळ्या प्रकारानंतर आता NTAचं स्पष्टीकरण आलंय. हे प्रकरण समोर आल्यानंतर आणि सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपली चूक मान्य केली आहे. NTAचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी स्पष्ट केलंय की हा प्रकार परीक्षा केंद्र वाटपाच्या सॉफ्टवेअर मधील एका तांत्रिक बिघाडामुळे घडलाय. पण दुसरीकडे राहुल गांधी यांनी या चुकीमुळे NTAला चांगलंच धारेवर धरलंय. राहुल गांधी काय म्हणालेत ते पहा. नागपूरचा एक विद्यार्थी महिनाभर नीट पुनर्परीक्षेची तयारी करतो. काल परीक्षेच्या ठीक 1 दिवस आधी त्यानं आपलं प्रवेशपत्र डाउनलोड केलं तेव्हा त्याचं परीक्षा केंद्र थेट अबुधाबी आलंय. यानंतर हा विद्यार्थी रात्रभर रडत राहिला आणि परीक्षा नाही द्यायची म्हणत राहिला. त्याच्या तणावाची कल्पना तरी करता येईल का? हे घडूच कसं शकतं, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय. राहुल गांधी पुढे असंही म्हणालेत की NTA आता विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांच्या संयमांची परीक्षा घेत आहे. जी व्यवस्था मुलांच्या स्वतःच्या शहरात परीक्षा केंद्र उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि त्याऐवजी त्यांना थेट परदेशात पाठवते, तिला परीक्षा घेण्याचा कोणताही अधिकार नाहीये. अशा शब्दात राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर
संताप व्यक्त केलेला आहे। एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मात्र मोठं संतापाचं आणि नैराश्याचं वातावरण निर्माण होताना दिसतंय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराची जबाबदारी कोण घेणार आणि 21 तारखेला होणारी नीटची परीक्षा ही खरंच नीट होणार का, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।